नेमका आपण इथे दत्तनगरमध्ये आलेलो आहोत. बेले गावामध्ये दत्तनगर, येथून दत्तनगर ते कुंभरवाडी ह्या रस्त्याचं प्लॅन एस्टिमेट जे आहे हे 3 लाख रुपयाचं आहे. ग्रामपंचायतीने एका एजन्सीकडे ते काम दिलेलं होतं, सागर हरिदास ताजवे यांच्याकडे. हे काम झालेलं नाही आहेत, कागद मात्र सगळे आहेत या ठिकाणी. प्लॅन एस्टिमेट, MB, कामाचा आरंभ हे सगळे आहेत, परंतु हे काम झालेलं नसताना संबंधित एजन्सीला ग्रामपंचायतीने पैसे अदा केलेले आहेत. हा गंभीर प्रकार या ठिकाणी दिसतोय. इथे ग्रामस्थही बरेचसे जमलेले आहेत आणि ह्या रस्त्याचं जे काम आहे ते आता सध्या पंतप्रधान आपलं मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून चालू आहे, परंतु त्याच्या अगोदर जे काम झालेलं आहे ते काम इथे कुठेही दिसत नाही आणि याचे पैसे मात्र संबंधित एजन्सीला मिळालेले आहेत. तर इथे जरा थोडंसं काहीतरी काळबेरं दिसतंय, म्हणून या ठिकाणी आपल्या निदर्शनास ही बाब आणून द्यावी म्हणून इथे ग्रामस्थ जमलेले आहेत. आता आपण जिथे उभे आहोत हा कुठला मळा? हा दत्तनगर. तिथं जो बेल्ला रोड आहे तिथून जे इकडे इथपर्यंत काम झालंय ते कुठल्या फंडातून? हे आता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून ते काम चालू आहे. किती किलोमीटर? 5.5 किलोमीटर. इथं आपण थांबलोय, इथं 5.5 किलोमीटर होतंय का? नाही, 1.5 किलोमीटर आहे. पुढे तो रस्ता पलीकडे गेलेला आहे कुंभरवाडीकडे. तुमचा आरोप नेमका काय? पूर्वी जे 3 लाख रुपयाचं एस्टिमेट या ठिकाणी दिलेलं आहे, कुठपासून कुठपर्यंत? दत्तनगर ते कुंभरवाडी. इथपासून तर कोंबडवाडीपर्यंत कुंभरवाडीपर्यंत किती रुपयाचं काम? 3 लाख रुपयाचं. बरं, कामाची वर्क ऑर्डर कधी निघाली? हे सगळे कागदपत्र या ठिकाणी आहेत. 23-24 ला कामाची वर्क ऑर्डर निघालेली आहे. 23-24 ला म्हणजे 24 या या आर्थिक वर्षामध्ये, म्हणजे या मार्च अगोदर ओके. काम झालेलं नाहीये. त्याचा पुरावा तुमचा काय? तुम्ही म्हणताय म्हणून इथं काम ग्रामस्थ ग्रामस्थ आणि कागदपत्र पण आहेत. इथले कोण ग्रामस्थ? स्थानिक स्थानिक बोला. नमस्कार, तुमचं काय नाव आहे? बबन लक्ष्मण सिंग. तुम्ही राहिला कुठे? इथे दत्तनगर. बरं, काय वस्तुस्थिती काय? तर ग्राम सडक योजनेचा रस्ता आहे मुख्यमंत्री निधीतला, आणि गेल्या वर्षभरात या कोंबरवाडीपर्यंत कुठलंही काम झालेलं नाही या रस्त्यावरती. रस्त्याचं काम झालेलं आहे आता? नाही, हे मुख्यमंत्री निधीतून चालले ना, 1 वर्ष झालं. तुम्ही सरपंच, ग्रामसेवक, पंचायत समितीचे अधिकारी यांना का नाही विचारलं? आता त्यांना विचारलं, ते म्हणले झालेले काम, त्याशिवाय बिल आता नेमकं कुठं झालं हे माहिती कोण नाही. या वार्ड मधले? वार्डले मध्ये 3 सदस्य आहेत. काय नाव? 2 लेडीज आणि 1 जेंट्स. कोण जेंट्स? सागर गायकवाड म्हणून, समीर गायकवाड. त्यांचा नंबर आहे का तुमच्याकडे? बरं, लेडीजचा कोणाचा नंबर आहे का? लेडीज आता एक आमची सूनबाई आहे. तुमची सुनबाई? हा, सुनबाईला विचारा फोन करून काम झालंय का? तिला माहिती नाही. त्यांना माहिती नाही. आता सरपंच तिला माहिती असतं, तुम्हाला माहिती असतं. सदस्यांना माहिती आहे, तुम्हाला माहिती फरक आहे. इथे ग्रामस्थ जे आहेत ते ग्रामस्थ धांदाच सांगतायत, काम झालेलं नाही आणि पैसे मात्र त्याच्यावर पडलेले आहेत. ही अत्यंत गंभीर बाब आहे. याच्यामध्ये जे प्रशासन तुम्ही जाणकार आहात, तुम्ही सरपंचांशी, उपसरपंचांशी किंवा ग्रामसेवकाशी या विषयावर बोलले असाल ना? चर्चा झालेली आहे, ग्रामसभेमध्ये त्यांनी सुद्धा काय चर्चा सांगितलं? झालेली आहे. काम झालेलं आहे कागदावर, प्रत्यक्ष नाही. तुमच्याकडे नंबर आहे? नाहीये नंबर. सरपंच महिला भगिनी आहेत, त्यांचा नंबरच नाही. ग्रामसभेत काम झाले तुम्हाला कोणी सांगितलं? हे काय, हे कागद सांगतायत ना. ग्रामसभेत कोणी सांगितलं? हे ग्रामसभेत कागद घेतले आम्ही त्यांच्याकडून. दाखवलं नाही, प्रोसिडिंग वाचून दाखवलं नाही ग्रामसभेमध्ये. तर तुमचं म्हणणं आहे रस्त्याचं फक्त काम ठराव न वाचून करता दाखवली. बोगस बिल काढून पैशाचा अपहार केला येस, असा तुमचा आरोप आहे. हो हो. उद्या तुमचा आरोप खोटा ठरला, अपूर्ण दावा ठोकला, तर ते तुम्हाला मान्य आहे? का नसावा? सर, तुम्हाला मान्य आहे? तुमची माहिती खोटी ठरली आणि त्यांनी तुमच्यावर दावा ठोकला तर तो तुम्हाला मान्य आहे? आमचा काही संबंध नाही. आमचं ह्या हद्दीमध्ये काम झालेलं नाही एवढं आम्हाला माहिती आहे. हो, याच्या व्यतिरिक्त कुठं झालं असतं तर आम्हाला 2024 सालात इथं काम केलेलं नाही. नाही, एवढंच आम्ही सांगतो. हे 23 ची वर्क ऑर्डर आहे मुख्यमंत्री सडक आमचं योजनेची, म्हणणं एवढंच त्याच्या आहे, अगोदर काम झालेलं नाही इथं. तुम्ही केलेले आरोप जर खोटे ठरले, त्यांनी तुमच्यावर मानहानीचा दावा ठोकला, तुम्हाला ते मान्य असेल? या नसेल? रस्त्यावर हा, या जर रस्त्यात विषय तोच चालू हा, आहे. या रस्त्यावर जर या असेल रस्त्यावर. तर मग मान्य आहे आम्हाला. मान्य आहे ना आम्हाला. अजून कोणाला काय कैलासराव काय सांगायचंय? एवढे बोललेत नाही, स्थानिक लोक आहेत.
तुम्ही इथं कशासाठी आले? मी 6 नंबर वार्डातला माणूस. साहेब तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ते आहेत, हो नक्की. हे सांगता ते खरं आहे का? हो असू शकतं ना. आणि असू शकतं नाही. नाही मीडिया पुढे बोलाय मला कसली भीती नाही. बिंदास बोलू शकतो मी. काय वस्तू मी पण या गावचा स्थानिक आहे. मी तुम्ही काय अनेक वेगळं ग्रामसभा गाजवल्या, हे बोलतोय अनेक हे वेळा बोलतोय तुम्ही हे. टेलिफोनच्या टावरवर चढले होते, तुम्ही सगळं पाहिलंय. टेलिफोनच्या नाही विद्युत वाहिनी. चला विद्युत वाहिनी, माझा शब्द दुरुस्त करतो. हे बोलतोय म्हणा कागद बोलतोय. हा त्याला बोला सर तुम्ही मग ग्रामसभेत प्रश्न का नाही विचारला? अनेक वेळा अनेक मुद्दे ग्रामसभेमध्ये उपस्थित केले, पण तिथं कोणालाही न्याय मिळत नाही. तिथं फक्त टोलवाटोलवी केली जाते आणि काही तिथं कोणाच्या समस्या सुटत नाही. तिथं हताश आणि हातबल होऊन सामान्य माणूस त्या ठिकाणी निघून जातो. त्याच्या कोणत्या विषयाला तिथं न्याय मिळत नाही. त्याच्यामुळे लोक सुद्धा त्यांच्याकडे जात नाही आणि ग्रामसभेला सुद्धा लोक यायची टाळायला लागलेत. मनमानी कोण करतात? सगळं मनमानी जे आता विश्वास जे लोकांनी निवडून दिले त्यांना अहो, एक ते सगळे. महिला सरपंच आहे, हो, महिला आहेत आपण ना. मदत केली पाहिजे ना. मदत तर निश्चित आहे. चांगल्या कामासाठी आमची मदत नेहमीच आहे. आम्ही त्यांच्या पुढे 2 पावले. पण ज्या अपेक्षेने त्यांना लोकांनी निवडून दिले ना, त्या अपेक्षेनं बिलकुल काम होत नाही. सगळा अपेक्षा भंग झालेला आहे लोकांचा. आक्षेपोटी आरोप होतो. मुळीच नाही. त्यांचा काय आमचा बांधाला बांधे का आकस व्हायला? तुम्हाला यश नाही मिळालं म्हणून बाबा काहीतरी नाही यशाला काय, आम्ही त्यांच्याच मागं होतो. यश मिळाय काय, त्यांच्या- आम्ही खांदा लावून त्यांचंच काम केलंय. म्हणजे त्यांना सपोर्ट करत चूक झाली. नाही असं कदाचित मला आता वाटायला लागले का आपण चुकीच्या माणसांना त्या ठिकाणी निवडून पाठवले. कारण ज्या अपेक्षेने निवडून पाठवलं त्या निवडणुकीच्या काळामध्ये ते एखाद्या आश्वासन समितीचे अध्यक्ष असल्यागत त्यांनी ज्या पद्धतीने आश्वासन दिली गेली आणि समाजाची दिशाभूल केली, त्या पद्धतीने काही कामच झालेली नाहीत ना. तर आमचा आक्षेपच आहे ना त्यांच्यावर. ज्या सुनियोजित पद्धतीने जी कामं व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं कायद्याच्या चौकटीत बसून एकही काम चालू नाही आणि होत नाही, हा आमचा आक्षेप आहे त्यांच्यावर. ठेकेदाराची ऑर्डर आहे, हो. प्रशासनाची त्याच्यावर बिल काढलेली आहे. हो, तुम्ही पंचायत समितीला विचारलं नाही का? अनेक वेळा गेलो बिडवून आम्ही सांगितले. मी एक 25-30 मुद्दे काढून ठेवलेले बघा माझ्याकडे मुद्दे टोटल एवढे मुद्दे आहेत माझ्याकडे. या सगळ्या मुद्द्यावर मी गेले महिना 1.5 महिना झाले याचा फॉलोअप चालू आहे. अनेक वेळा माहिती अधिकारामध्ये माहिती मागवली, मला अद्याप माहिती मिळाली नाही. मीच काय बेल्ला ग्रामस्थांनी अनेक जणांनी 50 ते 60 लोकांनी ना अनेक वेगवेगळ्या हेडो माहिती मागवली, पण त्यांना सुद्धा माहिती मिळाली नाही. आम्ही काही लोक अपिलात गेलेलो आहे ती माहिती मिळावी म्हणून. इथं काय नाही, फक्त बोल बच्चन बा, याच्या पलीकडे काय नाही. वास्तवात काम काहीच नाही. नुसतं आलेला माणूस आहे ना, छान छान बोलायचं आणि त्याला काढून द्यायचं, याच्या पलीकडे काहीच नाही. अधिकारात अर्ज केला असता ग्रामसेवक उत्तर देतात तर तुम्हाला दप्तर सापडल्यानंतर देऊ माहिती. दप्तर कुठं सापडायला जाणार आहेत नेमकी? ग्रामसेवक नवीन जेव्हा वाकोडे भाऊसाहेब आले आणि त्यांच्या आधीचे जे होते, अहो एवढे अंधधुंदही चालली का त्यांनी ग्रामपंचायत प्रोसिडिंग घेऊन गेले घरी लिहिला. आणि यांनी चार्ज कस काय घेतला, काय बेसवर घेतला? तुमचं जर डॉक्युमेंट ऑफिसली कंप्लीट नाही तर तुम्ही कस काय घेतला चार्ज वाकोड्यांनी? आणि ते त्यांना म्हणायला गेलो प्रोसिडिंग कुठे, ते म्हणता सापडत नाही. हे मागच्या ग्रामसभेचा हा विषय म्हणजे किती संवेदनशील हा विषय. हा खंत अशी आहे याच्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार कोणत्याही विकास कामासाठी भरपूर पैसे देते, परंतु कामं त्या पद्धतीची होत नाही. त्याच्यामुळे सर्वसामान्यांचा प्रशासनावरला आणि गाव कारभाऱ्यांवरला विश्वास उडत चाललेला आहे. हे या सगळ्या याच्यातून आपल्याला या ठिकाणी दिसतं.